नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे असं कोणतं पेय पिल्यानंतर आपल्या शरीराला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास होतो। हजारो पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि मी त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही मी छानसा चांगला सल्ला देते। त्यामुळे आपण जर शीघ्रपतनापासून म्हणजे तुमचे लिंग ताठ होत नसेल किंवा जरी ताठ झाले तर लवकर पाणी बाहेर पडत असेल किंवा सेक्सची इच्छा होत नसेल तर तुम्ही काय करावं, काय करू नये, कोणतं प्या, हे मी तुम्हाला बोलते। मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे। 32 वर्षापासून मी सेक्स ह्या विषयी ट्रीटमेंट म्हणजे उपचार करत आहे। हजारो पेशंट चांगले झालेले आहेत। मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी एक वस्तू सकाळी पितो, 4 वाजता पितो, पाहुणे आल्यावरही पितो। ती वस्तू कोणती तर चहा। प्रत्येकाला प्रेमाने आपल्या घरी आल्यानंतर आपण काय देतो? चहा। चहाही असा बनवतो त्यामध्ये एक विशिष्ट वस्तू टाकल्यानंतर तुमच्या शरीराला असं थकवा दूर होतो, रक्ताभिसरण चांगलं होतं, मूड चांगला होतो। त्यामुळे प्रत्येक जण चहा घेतो। सकाळी ब्रश केला, आंघोळ केली की चहा घेणार, त्यामध्ये भरपूर साखर टाकणार आणि म्हणणार आम्हाला गोड चहा पिलं की बरं वाटतं। मित्रांनो, परंतु त्याचा म्हणजे साखरेचा आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होतो। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी चहा पिल्यामुळे किती तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात आणि चहा कसा बनवायचा, त्यात साखर किती टाकायची का टाकू नये हे मी सांगते आहे। मित्रांनो, चहामध्ये आपण साखर टाकतो। साखरेमध्ये असे काही केमिकल असतात की ते आपल्या रक्तामध्ये जाऊन रक्त घट्ट होतं। त्या रक्त घट्ट झाल्यामुळे आपल्या ब्रेनला चालना राहत नाही, म्हणजे रक्ताभिसरण होत नाही। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला फ्रेश वाटतं, परंतु कालांतराने ते साखर रक्तातच राहते। म्हणजे त्या साखरेचा वाईट परिणाम कुठे होतो? आपल्या हृदयावर। हृदयाचे जे ऑल असतात तेही रक्त घट्ट झाल्यामुळे आपला बीपी वाढतो। मित्रांनो, आपल्या जगामध्ये, आपल्या भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये शुगरचे 2-3 पेशंट 100% आहेत। त्याला कारण काय तर चहा। चहाही तुम्ही घ्या, पण त्याचंही लिमिट असतं। दिवसातून 1 कप घ्या, त्यामध्ये साखर टाकू नका। ह्या व्हिडिओमध्ये मी चहा कसा बनवायचा, चहा पिल्याने काय तोटे होतात हे बोलते। मित्रांनो, चहाचे आणखी दुष्परिणाम कोणते? त्यामध्ये कॅफीन असतं, सुक्रोज असतं, ग्लुकोज असतं आणि चहा साखर हे कशापासून बनते? त्यामध्ये कार्बन असतं, हायड्रोजन असतात, अशी विशिष्ट केमिकल असतात। आपल्याला ते केमिकलशी काही घेणं देणं नाही। एवढंच लक्षात ठेवा, साखर आपल्या शरीरामध्ये गेल्यावर ब्रेनला त्रास होतो, म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, हृदयाच्या ऑल रक्तवाहिन्या ह्या जाम होतात। दुसरं म्हणजे साखर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक अग्न्याशय असतं, तिथून इन्सुलिन फॉर्मेशन होतं। त्या साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन बनत नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला शुगर होते। ज्याला शुगर होते त्याला 100% इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो। म्हणजे मित्रांनो, चहा पिल्यामुळे किती तोटे होतात? तुम्ही काय म्हणत असाल, मग चहाऐवजी काय प्यायचं? चहाऐवजी तुम्ही मध घेऊ शकता, फ्रूट म्हणजे ॲपल ज्यूस, सफरचंदाचा ज्यूस घ्या, चिक्कूचा ज्यूस घ्या, मोसंबीचा ज्यूस घ्या। त्यानेही तुम्हाला फ्रेश वाटेल, थकवा दूर होईल, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होईल। चहा पिल्यामुळे तुमच्या लिंगामध्ये जे रक्तवाहिनी जाते तिथेही ब्लड घट्ट होतं, रक्त घट्ट होतं। रक्त घट्ट झाल्यामुळे साहजिकच तुमच्या लिंगाचा आकार हळूहळू बारीक होतो, म्हणजे लिंग बारीक होतं। लिंग बारीक झाल्यामुळे त्याला रक्त पुरवठा होत नाही। रक्त पुरवठा झाला नाही
तर तुम्हाला इरेक्शन येत नाही, म्हणजे लिंग ताठ होत नाही. लिंग जरी ताठ झालं तर लवकर तुमचं वीर्य बाहेर पडतं, वीर्य पातळ असतं. म्हणजे साध्या चहामुळे तुमच्या शरीरावर फार परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, चहा जर बनवायचा असेल, साधं तुम्ही दुधामध्ये अगदी साधं आपलं जे गवती चहा असतो तो टाका, उकळा. साधं विलायची असते ते उकळा. नैसर्गिक साखर खा, नैसर्गिक जे आपल्या निसर्गाने बनवली आहे ती साखर घ्या. त्यामुळे तुमचं शरीर चांगलं होईल, ब्रेन चांगलं होईल, रक्ताभिसरण चांगलं होईल आणि तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होणार नाही. त्यामुळे कोणाच्याही घरी गेलं तर कृपा करून म्हणजे तुम्ही चहा घेऊ नका. तात्पुरत्या चहाने तुम्हाला फ्रेश वाटेल, मूड चांगला होईल, रक्ताभिसरण चांगलं होईल, पण कालांतराने चहामुळे तुम्हाला, विशेष म्हणजे चहामुळे काय होतं माहितीये का, तुमची स्किन ही ओल्ड होते, म्हणजे सुरकुत्या पडतात स्किनला, आणि जे चेहऱ्यावर आहे त्यावरही सुरकुत्या पडतात. तुमची लिंग आहे ना त्यावरही सुरकुत्या पडतात, असे सुरकुतेच सारखं होतं, ताजं तवानं होत नाही. चहाऐवजी जर तुम्ही गवती चहाचा चहा घेतला, विलायची टाकून चहा घेतला, दालचिनीचा चहा घेतला तर तुमचं स्किन हे चांगलं होईल, लिंगाचं कातडही चांगलं होईल. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये बहुतेक पेशंट आलेले आहेत, त्यांना शुगर आहे, BP आहे, त्यामुळे त्यांना शीघ्रपतनाचा त्रास होतो. मी बहुतेक पेशंटला विचारलेलं आहे, पुरुषांना विचारलेलं आहे, ते दिवसातून सुरुवातीला 4 कप चहा घेतात. तेही म्हणतात, मॅडम आम्ही चहा पिलं की आम्हाला थकवा दूर होतो आणि फ्रेश वाटतं. परंतु तात्पुरतं फ्रेश किंवा उत्साहित राहून फायदा नाही. त्यामुळे मित्रांनो, आजपासून संकल्प करा, चहा घ्या पण त्यामध्ये साखर टाकू नका, फक्त दूध घ्या, त्यामध्ये विलायची टाका आणि दिवसातून 1 कप फक्त चहा घ्या. चहामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, चहामुळे तुम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम होतो, चहामुळे तुमचे शुक्राणू म्हणजे स्पर्म कमी होतात, काहींना चहामुळे मुलंही होत नाहीत. बघा मित्रांनो, चहाचा दुष्परिणाम किती आहे. त्यामुळे आजपासून चहा फक्त 1 कप घ्या, त्यामध्ये साखर टाकू नका. साखरेऐवजी मधाचा वापर करा, फ्रूट ज्यूस घ्या, लिंबू घ्या, संत्र घ्या, अननस घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अननसाचा वापर केला तर तुमचे शुक्राणू पण वाढतात आणि शीघ्रपतनाचा त्रास हळूहळू कमी होतो. मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असतील तर मला फोन करून शंका विचारू शकता. मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, आपला दवाखाना मिरज येथे असून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काय खावं, काय खाऊ नये, काय खाल्ल्यामुळे काय त्रास होतो हे सांगत आहे. आता व्हिडिओच्या शेवटी माझं एकच म्हणणं आहे, आहाराकडे लक्ष द्या. तुमचं जर आहार चांगला असेल, व्यायाम चांगला असेल, तुम्हाला स्ट्रेस कमी असेल, झोप 6-7 तास घेतली, चहा कमी पिला, कॉफी कमी पिली तर निश्चित तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होणार नाही. एवढे पथ्य पाळून जर तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास होत असेल तर आपल्याकडे जर तुम्ही आले, आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे आयुर्वेदिक काढे आहेत, चूर्ण आहे, पावडर आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातली साखर कमी होऊन तुम्ही शीघ्रपतनापासून हळूहळू का होईना कायम मुक्त व्हाल. तुमचे लिंग जाड, घट्ट, तुकतुकीत होईल, एवढं मी तुम्हाला सांगते आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितच आजपासून चहा कमी करा, झोप चांगली घ्या. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके. व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.